नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 156ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचे. आणि आता आपण मारुती स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगंदांतरा पाताल देवदहंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ध्वजांगे उचली भाव आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती बहे ब्रह्मांडी मायलिने नो आवळे दंतपंगती नेत्रांगणी चालिला ज्वाळा भृगडी दाठिला बळे पुच्छते मुडले माता किरीटी कुंडलेवरी सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिरनागरा ठगारे पर्वतायसा नीटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेवरी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्यासी तुना कोठे मेरू मांदार दागुडे ब्रह्मांडा बहुते वेडे वज्रपुच्छे करू शके त्यासी तुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखले डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे दर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदासकृत संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे.
थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे, असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे परिवर्तन. येस, आपण 5, 10 किंवा 50 रुपयाची नोट कधी काही हरवली तरी आपण एवढे कावरे बावरे होतो, एवढे अस्वस्थ होतो. पण वयाची 50 उलटली तरी किंवा 50 पर्यंत पोहोचलो तरी आपण आपल्या स्वभावात परिवर्तन आणत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये तसंच रटाळ जगणं चालू असतं. आपलं पोट फुगत जातं, आपल्या डोक्यावरचे केस गळून जातात, पण आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. म्हणजेच आपल्या स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. आपण स्वयंशिस्त लावून घेत नाही. चांगल्या सवयी आपण लावून घेत नाही. म्हणजे आपण जेव्हा किती, तुम्ही बघा, मी उदाहरण काय दिलं की आपण काही आपलं हरवलं, एक जवळची वस्तू म्हणजे पैसे काही आपले असे काही हरवले किंवा आपण किती अस्वस्थ होतो. पण तेच आपण आपल्या तब्येतीबद्दल कधी अस्वस्थ होतो का? म्हणजे आपलं आरशात आपण कधी उभे राहतो तर आपलं ढेरी वाढलेली असते, आपले हे डोक्यावरचे केस गळून गेलेले असतात, आपला चेहरा असा फुगलेला असतो किंवा एकदम बसलेला असतो. पण तेव्हा आपण अस्वस्थ होतो का हे स्वतःला विचारा, यावर चिंतन करा. म्हणून मी म्हणतो की परिवर्तन हा आपण आजच्या चिंतनाचा विषयाला आपण नावही तसं दिलेलं आहे की आपण परिवर्तन करायला मागत नाही. जिथे आपण अस्वस्थ व्हायला पाहिजे, ज्या गोष्टींमुळे आपण अस्वस्थ व्हायला पाहिजे तिथे आपण होत नाही. तर याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. त्यामुळे स्वतःकडे पहा, स्वतःचं निरीक्षण परीक्षण करा, चांगल्या सवयी लावून घ्या. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सवयी लावून घ्याल तेव्हा तुमचं पाहून तुमची पुढची जी पिढी आहे तिला त्या सवयी लागतील. ते स्वतः तुमचं पाहून स्वतः त्या गोष्टींचं अनुकरण करतील. तुम्हाला त्यांच्या मागे लागायला लागणार नाही. त्यामुळे याच्यावरती नक्की व्यवस्थित चिंतन करा. आणि हे उदाहरण लक्षात ठेवा की आपलं असं काही आपण हरवलं किंवा समजा ना, आता पैसे सोडा, आजकाल आपल्याला मोबाईल एवढा जवळचा झाला आहे, तो काही 5 मिनिटासाठी सुद्धा जरी हँग झाला, 5 किंवा 1 ते 2 मिनटं सुद्धा काही चाललं नाही, स्क्रीन एकदम हँग झाली तर आपण एवढे अस्वस्थ होतो. किंवा जर मोबाईल आपला कुठे ठेवला आहे हे जर लक्षात आलं नाही तर त्यावेळी जेवढे आपण अस्वस्थ होतो तेवढे अस्वस्थ आपण ह्या गोष्टींसाठी का होत नाही. आपल्याला कुठे अस्वस्थ होण्याचं आहे, कुठे परिवर्तन घडवून आणायचं आहे ना, याकडे लक्ष द्या, याच्यावर चिंतन करा, आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.